बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। जाधव सर कॉफी चालते की. अवतार सिंह 4 कप कॉफी लाओ. सर 4 कप कॉफी. प्लीज कम इन. रिलॅक्स. गेल्या 4 दिवसापासून असाच धुमाकूळ चाललाय. बट डोंट वरी, यू आर परफेक्टली सेफ हिअर. या सर, भेटायची वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. पाळल्याबद्दल थँक्स. या मीट माय कंपनी कमांडर मेजर शशिकांत जाधव. हॅलो सर. हॅलो मॅम. अहिल्या देशमुख, माय हस्बंड रोहन. हॅलो. हॅलो. प्लीज हॅव सम कॉफी विथ मी. या मॅम. या सर. मॅडम तुम्ही डावऱ्या आहात का? लेफ्टी. नॅचरली गिफ्टेड. हा 8 वर्षापूर्वी एका कमांडोला अशीच अनऑफिशियल पनिशमेंट देण्यात आली होती. त्याची चूक फक्त एवढीच होती की 44 डिग्री तापमानात ड्रिल करत असताना हाताला आलेल्या घामामुळे रायफल हातातून निसटली. मग त्याच्या साथीदारांनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं. रायफलच्या दस्त्याने हात ठेचून काढला. सूज आली, रक्त साकळलं, फ्रॅक्चर झालं. उजवा हात वापरणाऱ्या कमांडोचा उजवा अंगठाच कायमचा निकामी झाला. त्याला नॉर्मल आर्मी ड्युटीजमधूनही विड्रॉ करावं लागलं. रायफल हातातून निसटू नये यासाठी एवढी मोठी शिक्षा झाली की तो कमांडो परत कधी हातात रायफल धरूच शकला नाही. स्वतःच्या प्लाटूनची, रेजिमेंटची, या देशाची सेवा करण्याची तीव्र इच्छा त्याच्या त्या जखमी मुठींमधून कायमचीच घरंगळली. ती कमांडो अहिल्या. एका क्रिमिनल लॉयरची लग्न केल्यानंतर अहिल्या देशमुख रायफल शूटिंग नॅशनल चॅम्पियन. पण आता बंदूक सुद्धा हातात पकडता येत नाही. हो, पण कायद्याच्या पुस्तकांना खांद्यावरती बंदुकीप्रमाणेच वागवते. पर्सनल इन्फॉर्मेशन आम्ही सुद्धा ठेवतो मिसेस देशमुख. जन्मतः डावऱ्या नाही आहात तुम्ही. बनावं लागलं सर. सिम्पली बिकॉज इवन ॲट दॅट टाइम सम सिनियर ऑफिसर केअर्ड शिट. त्या कोड मंत्राची मी पण एक विक्टीम आहे सर. कोड मंत्र ही एक पूजा आहे, श्रद्धेचा मंत्र आहे. सैनिकाला सक्षम बनवण्यासाठी, युनिट फुल प्रूफ बनवण्यासाठी. या मंत्राचा रोज योग्य वेळा आणि योग्य पद्धतीने जप केला तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. मंत्र श्रद्धेने उच्चारला तर ती पूजा असते. सुडाने उच्चारला तर अघोरी विद्या ठरते. धार्मिक असणं आणि जिहादी होणं यामध्ये, पॅट्रिऑटिक आणि फंडामेंटलिस्ट यामध्ये, कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक यामध्ये एक सीमारेषा असते सर. अगदी पातळ पण असते. ही रेषा जो ओलांडतो ना त्याला यातला फरक कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.